MBA MCA CET हे कोण देऊ शकते हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे. का द्यायची आहे ह्याचं पण कारण तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आज आपण पाहू की तुम्हाला MBA MCA CET चा सिलेबस काय आहे. कारण बऱ्याच लोकांना ही CET तर द्यायची आहे, पण हे माहिती नाही की याच्यात बा पेपर नेमका किती मार्काचा असतो, याच्या सिलेबसमध्ये काय काय राहते आणि महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये काय आहे की याच्यामध्ये प्रिपरेशन कशी करता येईल आपल्याला. तर तुम्हाला माहीत असेल जी MCA CET आहे ही 200 मार्काची राहते, ज्याच्यामध्ये 100 प्रश्न तुम्हाला राहतात आणि तुम्हाला जो टायमिंग राहतो तो राहतो तुम्हाला 1.5 तास म्हणजे 90 मिनिटं. म्हणजे 90 मिनिटामध्ये तुम्हाला जवळपास 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे. आता ह्या 100 प्रश्न कशा कशाचे आहेत ते लक्षात घ्या. मॅथेमॅटिक्स आणि स्टॅटिस्टिक्सचे जवळपास तुम्हाला 30 प्रश्न राहतात, म्हणजे 60 मार्काचा मॅथ्स आणि स्टॅट आहे. तिच्यामध्ये जे प्रश्न जी लेवल आहे ही लक्षात ठेवा. ही लेवल तर आपली मॅथ्स स्टॅट जी आहे तर ती जसे आपण JEE जसे प्रश्न सॉल्व्ह करतो आपण तशी लेवल आहे ती लक्षात घ्या. त्याच्यानंतर जे तुम्हाला जे तुमचं ॲप्टिट्यूड आहे, रिझनिंग आहे, तर त्याच्यावर तुम्हाला 30 प्रश्न राहतील. म्हणजे 30 प्रश्न म्हणजे जवळपास तुम्हाला 60 मार्काचा ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग आहे. म्हणजे तुम्ही जर विचार केला तर 120 मार्क जे आहे ना हे फक्त मॅथ्स आणि रिझनिंगवरच तुम्हाला मिळणार आहे. मग उरलेले जे 40 प्रश्न आहेत ते कशाचे आहे, तर इंग्लिशवर तुम्हाला 20 मार्काचे प्रश्न राहतील आणि जे कॉम्प्युटरचे जे कन्सेप्ट आहे त्याच्यावर तुम्हाला 20 मार्काचे म्हणजे 20 प्रश्न राहतील, म्हणजे 40 मार्क. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही समजून घ्या की तुमचा जो मेजर पार्ट आहे त्यातला तो आहे तुमचा मॅथेमॅटिक्स आणि कोणता मॅथेमॅटिक्स आणि रिझनिंग. ओके, याच्यात तुमचे जवळपास 60 प्रश्न म्हणजे 120 मार्क तुमचे इथं होतात आणि 20 प्रश्न राहतील कशावर, कॉम्प्युटरवर आणि इंग्लिशवर म्हणजे जवळपास 80 मार्क. ओके, मग तुम्हाला MCA CET बद्दल समजलं की बा हे जे आहे याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, बट याच्यामध्ये स्टडी तुम्हाला स्टार्टिंग पासून करावं लागेल. कारण मिनिटं फार कमी आहे. 90 मिनिटात 100 प्रश्न सॉल्व्ह करायचे म्हटलं म्हणजे प्रिपरेशन खूप चांगली आपली झालेली असली पाहिजे, प्रॅक्टिस खूप चांगली झालेली असली पाहिजे. की जर तुम्हाला MBA MCA CET अगदी परिपूर्ण गायडन्स पाहिजे असेल तर तुम्ही निश्चितच DK सर अकॅडमी सोबत संपर्क साधू शकता. आपल्या प्ले स्टोअरला ॲप आहे DK सर अकॅडमी नावाचं, त्याच्यामध्ये तुम्हाला ज्याच्यामध्ये लाईव्ह क्लासेस मिळतात, रेकॉर्डेड व्हिडिओ मिळतात, प्लस सोबत तुम्हाला ऑफलाईन बॅच राठीनगर येथे मिळते आणि तेही एकदम अफोर्डेबल फीजमध्ये. म्हणून जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर निश्चितच तुम्ही खाली दिलेल्या स्क्रीनवर नंबरवर कॉल करू शकता. अधिक माहितीसाठी तुम्ही आपलं जे YouTube चॅनल आहे DK सर अकॅडमी नावाचं ते तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. त्यावर वेळोवेळी तुम्हाला आणखी माहिती मिळत असेल. ओके, थँक्यू.